केस बरोबर. ओली ठेवू नयेत, गजरा मोठ्या प्रमाणात माळून कुठेही जाऊ नये, तुम्ही फाटकी चप्पल घातली ना हे तुम्ही सोशल मीडियावर दाखवा. कॉलेज वाईन मुलगी, त्या मुलीवरती एकाने तंत्र केलेलं. ते तंत्र देखील असं होतं की अक्षरशः मसान तंत्र ज्याला म्हणतात, स्मशानिक तंत्र सोडलं जातं. त्या मुलीच्या अंगावरती असं काही सोडलं होतं केसांच्या द्वारे. म्हणून वाड वडील कायम सांगत असतात की रात्रीच्या वेळी, संध्याकाळच्या वेळी केस मोकळी सोडायची नाहीत, केस ओली ठेवू नयेत, गजरा मोठ्या प्रमाणात माळून कुठेही जाऊ नये. अशा वेळी त्या मुलीकडनं काही शालेय जीवन, कॉलेज जीवनामध्ये इन्स्टावर म्हणा किंवा फेसबुकवर म्हणा ज्या काही चुका झाल्या, त्या चुकांचे दुष्परिणाम अक्षरशः बदला घ्यायसाठी अक्षरशः त्या मुलीची जी काही शरीर यष्टी होती ती अगदी गुटगुटीत, पण अक्षरशः 2 महिन्यानंतर ती मुलगी अक्षरशः फाटा झाली. ज्यावेळी त्यांच्या घरी गेलो, सगळ्या गोष्टी चेक केल्या, त्यावेळेला स्पष्टपणे त्या मुलीच्या केसांमध्ये जाणवतंय की बाबा तिच्यावरती मसान तंत्र केलेलं आहे. तुम्ही इन्स्टावरती, फेसबुकवरती किंवा इतर कुठल्याही सोशल मीडियाचा वापर करून जर तुम्ही तुमचे फोटो पोस्ट करत असाल तर ते करणं थांबवा. कारण लोकांना कायम तुमचं दुःख बघायला आवडतं. तुम्ही सुखामध्ये जे आहात ना ते फक्त तुम्ही तुमच्या चौकटीत, तुमचे आई वडील, तुमचा भाऊ बहीण आणि तुमची बायको. पण तुम्ही फाटकी चप्पल घातली ना हे तुम्ही सोशल मीडियावर दाखवा. लोकांना तुम्ही दुःखी आहात हे बघणं म्हणजे लोकांचा आनंद आहे, पण तुम्ही सुखी आहात हे जेव्हा लोकांना कळतं ना त्यावेळेला लोक तुमचं सुख बघून दुःखामध्ये पडतात की अरे ह्याचं चांगलं कसं चाललंय. त्या मुलीच्या घरी जेव्हा आम्ही गेलो त्यावेळी काही विशिष्ट परीक्षण केले गेले. इवन तिच्या केसांवरती तसा एक प्रत्येक शरीराच्या अंगाचा एक महत्वपूर्ण भाग असतो. काही रिच्युअल्स आहेत ते प्रॉपर पार करायला सांगितले. आणि काही विशिष्ट पूजा होत्या त्या देखील त्यांना करायला सांगितल्या. अगदी तर अगदी जर एखाद्याची परिस्थिती नसेल अशा वेळी त्याला त्याच्या एक योग्य अनुषंगाने देखील आपण रेमेडी किंवा उपाय हे दिले जातात.